एका गावात एक तरुण शेतकरी राहत होता. त्याचे नाव गणेश होते. तो खूप मेहनती आणि प्रामाणिक होता. पण त्याचे नशीब नेहमी त्याच्या विरोधात असे. दरवर्षी तो शेतात भरपूर मेहनत करायचा, पण कधी दुष्काळ पडायचा, तर कधी अतिवृष्टीमुळे त्याचे पीक नष्ट व्हायचे. गणेश खूप निराश झाला होता. एक दिवस तो एका वृद्ध ज्ञानी माणसाकडे गेला आणि त्याला म्हणाला, बाबा, मी खूप प्रयत्न करतो, पण माझ्या नशिबात नेहमी अपयशच येते. मी काय करू? वृद्ध माणूस हसला आणि म्हणाला, तुला तुझ्या शेतात पाय ठेवलेल्या मातीची किंमत माहीत आहे का? गणेश गोंधळून म्हणाला, नाही बाबा, ती तर फक्त माती आहे. वृद्ध माणूस म्हणाला, जा, उद्या तुझ्या शेतातील थोडी माती आण. दुसऱ्या दिवशी गणेश माती घेऊन आला. वृद्ध माणसाने ती माती घेतली आणि ती एका साच्यात भरून त्याला दिली. याला बघ, हीच ती माती आहे जिथे तू प्रयत्न केले आहेस. तू केलेले श्रम आणि घाम यात मिसळलेला आहे. तू फक्त निकालावर लक्ष देतोस, पण तुझ्या कामावर नाही. तुला यश तेव्हा मिळेल जेव्हा तू प्रत्येक मातीचा कण महत्वाचा मानशील आणि त्याला महत्व देशील. गणेशला त्या माण्यासारखेच महत्व समजले आणि तो पुन्हा कामाला लागला. यावेळेस त्याने केवळ हंगामावर लक्ष दिले नाही, तर प्रत्येक रोपाची काळजी घेतली, पाण्याची बचत केली आणि मातीची गुणवत्ता सुधारली. या वर्षी पावसाळा चांगला झाला आणि गणेशचे पीक इतके चांगले आले की त्याला खूप फायदा झाला. या गोष्टीचा अर्थ असा आहे की आपण आयुष्यात फक्त निकालावर लक्ष केंद्रित करतो, पण प्रयत्नांना आणि प्रत्येक क्षणाला महत्त्व देत नाही. यश तेव्हा मिळते जेव्हा आपण प्रत्येक लहान गोष्टीला महत्त्व देतो आणि आपल्या कामावर विश्वास ठेवतो.